धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील साबळेवाडी या ठिकाणी आहोत आणि साबळेवाडीमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये ज्यावेळी अतिवृष्टी झाली त्यावेळी या ठिकाणी तलाव फुटला होता आणि शेतकऱ्याचं शेकडो हेक्टर जमीन जी आहे ती नुकसान झाली होती. आपण जर पाहिलं तर ह्या वरच्या साईडला पाझर तलाव आहे, साठवण तलाव आहे आणि तो साठवण तलाव जे आहे तो अतिवृष्टीमध्ये फुटला होता आणि त्या तलावाच्या खालच्या साईडला जी शेती आहे ती शेती पूर्णपणे नष्ट झालेली आपल्याला त्यावेळीही आपण दाखवलं होतं आणि आत्ताही ह्या शेतीची जी परिस्थिती आहे ती तशीच आपल्याला पाहायला मिळते. जे दगडगोटे आहेत वाहून आलेले तेच शेतामध्ये आत्ताही आहेत. सरकारने मनरेगाच्या माध्यमातून जी मदत जाहीर केली होती त्यातली काही मदत शेतकऱ्याला आणखी मिळालेली नाही असं शेतकऱ्यांची माहिती आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ही दगडगोटे जी शेतामध्ये पडलेत ही शेती दुरुस्त कशी करायची म्हणून शेतकऱ्यांना ह्या स्थितीमध्ये ही शेती सोडून दिलेली आपल्याला पाहायला मिळते. महत्त्वाचं म्हणजे या अतिवृष्टीला जवळजवळ 7 ते 7.5 महिने झाले. आता काही दिवसातच पावसाळा सुरू होतोय, मात्र जी शेती वाहून गेलेली आहे, खरडून गेलेली आहे ती तशीच आपल्याला पाहायला मिळते. शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेली जी मदत होती मनरेगाच्या माध्यमातून त्याची कुठलीही प्रोसेस अद्याप झालेली नाहीये. शेतकऱ्यांना ह्याच्यातील 5 पैसे देखील मिळालेले नाहीत. आता शेतकरी या पावसाळ्याच्या तोंडावरती कशा पद्धतीनं हे नुकसान जी आहे हे दुरुस्त करणार किंवा आर्थिक जी त्याची बाजू आहे ती आर्थिक कशा पद्धतीनं भरून काढणार ही महत्त्वाचा विषय आहे. आणि एकंदरीतच गेल्या वर्षी जी अतिवृष्टी झाली यावर्षी आता पावसाळ्यात जर पाऊस मोठा पडला तर तलाव जे आहेत ते तलाव देखील आहे असेच आहेत आणि तलाव फुटलेले आहेत, बंधारे फुटलेले आहेत. त्याची कुठलीही दुरुस्ती शासनाने केलेली नाहीये. शेकडो हेक्टर भूम तालुक्यामध्ये हजारो हेक्टर जमीन जी आहे ती खरडून गेलेली होती. बाणगंगा नदी असेल किंवा असे छोटे छोटे तलाव असतील, या तलावाच्या काठच्या जमिनी जी आहेत ती पूर्णपणे पावसाने नष्ट झालेल्या आहेत. मात्र जी जाहीर केलेली रक्कम होती ती रक्कम शेतकऱ्याला अद्यापही मिळालेली नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, भूम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.